वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेमध्ये कामगार युनियनवरून राडा। सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न। हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, पण राडा करू नये। वरळीमधील राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला। कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असंही वक्तव्य। इंडिगोनं फ्लाइट्स रद्द केल्यामुळे इतर विमान कंपन्यांची मनमानी। मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचा प्रवाशांवर भुर्दंड। मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30,000 रुपये भाडं असताना प्रवाशांची लूट। इंडिगो घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा सरकारचा निर्णय। डीजीसीए कडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता। विमान सेवेला फटका बसल्यानंतर साप्ताहिक सुट्टींबाबत आधीचेच नियम लागू। प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोने माफी मागितली। उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। विमानतळावर मात्र प्रवाशांचा प्रचंड गोंधळ। नवविवाहित जोडप्याला इंडिगोच्या फ्लाइटचा फटका। हुबळीमधील रिसेप्शनचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की। वधूवरांनी हुबळीसाठी विमान बुक केलं होतं। दिल्ली एअरपोर्टवर एका वडिलांचा कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त। विमानतळावर सॅनिटरी पॅड उपलब्ध नसल्यामुळे मुलीचे वडील संतापले। इंडिगो विमान रद्द झाल्यामुळे आधीच संताप। तक्रारी मागे घेणार नाही, मी प्रश्न उपस्थित केले। उत्तर देण्याबाबत रवींद्र चव्हाणांनी ठरवावं, निलेश राणे यांची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं। कणकवली नगर परिषदेमधील शिवसेना भाजप वादावर रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनचा वाद मिटणार का, याकडेही लक्ष। महायुतीमध्ये मनभेद नाहीत तर मतभेद, मात्र एकत्र बसून सर्व ठीक करू। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर महायुतीमधला संघर्ष मिटला पाहिजे, एकदा मनं दुभंगली तर एक होणं कठीण, शिरसाटांचं विधान। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसल्यावर सर्वांची कॉलर टाईट होईल। राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात। मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फडणवीस केवळ रबर स्टॅम्प असं म्हणून काम करतात। हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका। रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेल निर्यात करत राहणार, ट्रम्प यांचा विरोध झुगारत। व्लादिमीर पुतीन यांची ग्वाही। मोदींसोबत व्यापार, संरक्षण, ऊर्जा या क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर चर्चा। भारत आणि रशियामधली मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी, पंतप्रधान मोदींचं विधान। रशियन नागरिकांना 30 दिवसांचा निशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवर औषध बनवणार। सी वोटरच्या सर्व्हेमध्ये सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकारवर जनता खुश आहे का? सी वोटरच्या सर्व्हेत लोकांचा कल काय? पहा थोड्याच वेळात मूड ऑफ महाराष्ट्र।